नमस्कार मित्रांनो, कॅपराउंड 1ची जी अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर झालेले आहे. म्हणजे तुम्हाला कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज कॅपराउंड 1 मध्ये मिळालेलं आहे ते तुम्ही आता चेक करू शकता. ते कशा प्रकारे चेक करायचे त्यावर हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, तुमच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या कोणत्याही ब्राउझरला जायचं. जसं की आता मी क्रोमला जातोय. क्रोममध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला इथे AP 2026 असं सर्च करायचं आहे. ते सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारची विंडो पाहायला भेटेल. तुम्ही इकडे लेफ्ट साईडला पाहू शकता. तुम्हाला इथे मित्रांनो अशा प्रकारे पाहायला भेटेल चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅपराउंड 1. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि मित्रांनो तुमचं जे बर्थ डेट आहे ते टाकण्याचं ऑप्शन येईल. हे तुम्ही टाकून घेते आणि त्यानंतर तुम्हाला सबमिटच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सबमिटच्या बटनावरती क्लिक कराल तेव्हा तुमच्याकडे मित्रांनो अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यावर तुम्हाला मित्रांनो तुमचे पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमचं नाव, जेंडर, मित्रांनो डेट ऑफ बर्थ सर्व गोष्टी पाहायला भेटतील. तुमची कॅटेगरी वगैरे आहे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि त्यानंतर खाली आलं तुम्हाला इथं प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्समध्ये मित्रांनो तुम्हाला इन्स्टिट्यूट अलॉटेड, त्यामध्ये त्या कॉलेजचं नाव पाहायला भेटेल. कोर्स अलॉटेड म्हणजे तुम्हाला कोणती ब्रांच भेटलेली आहे ते सांगेल. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सीट कशा प्रकारे भेटलेलं आहे, म्हणजे CET थ्रू भेटलेलं आहे का JEE थ्रू. आता या स्टुडंटला मित्रांनो AI म्हणजे ऑल इंडिया म्हणजे JEEच्या मार्कवरती मित्रांनो सीट भेटलेला आहे. त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता प्रेफरन्स नंबर अलॉटेड, हे खूप महत्त्वाचं आहे. हे तर पाहू शकता 38 नंबरचा प्रेफरन्स लागलेला आहे. जर मित्रांनो जर कॅपराउंड 1 मध्ये जर तुमचा प्रेफरन्स नंबर 1 लागला असेल तर तो ऑटो फ्रीज होणार, म्हणजे तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल. तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही. हे अशा प्रकारे हे रूल्स आहेत. त्यानंतर पाहू शकता तुम्ही कॅपराउंड वगैरे दिलेलं आहे, तुमचे मेरिट पर्सेंटेज ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्यात तुम्हाला खाली आल्यानंतर इथं प्रिंटचं ऑप्शन पाहायला भेटत आहे. त्यावरती क्लिक करा, ते प्रिंट करून घ्या. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल फ्रीज करा आणि मित्रांनो तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्या कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. आणि बेटरमेंट करायचं असेल तिथून पुढचे काही स्टेप्स आहेत, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी बनवायची कॅपराउंड 2 साठी, यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला मी पूर्णपणे स्टेप्स सांगितलेले आहेत. चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.